नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे गावरान गवारीची भाजी। त्यासाठी ही गावठी गवार मी घेतली आहे आणि ती छानपैकी अशी तोडून त्याच्या शिरा बाजूला काढून मध्ये मोडून घेतली आहे। ही बघा, कढईत तेल तापत ठेवलं आहे आणि आता आपण त्यावर डायरेक्ट ही गावठी गवार बघा किती छान दिसते, हिरवीगार। ही टाकायची आहे आपल्याला फक्त तेलावर। त्यामध्ये मी जिरा मोहरी अजिबात टाकलं नाही आहे। आजची भाजी ही मी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, तुम्हाला जरूर आवडेल। हे बघा, तेलावर मी आता ही भाजी टाकली आहे गवार आणि आता आपल्याला ती मिक्स करून घ्यायची आहे। गवार मोडून पाण्यात टाकून ठेवली होती अर्धा तास, त्यामुळे कशी ती एकदम टवटवीत झाली आहे। आणि ही गावरान गवार आहे, त्याच्या बिया जाड असतात आणि ती आकाराने छोटी असते। त्याचे दोनच तुकडे जेमतेम झालेले आहेत, हे बघा। आणि मी तेलावर तशीच टाकली आहे आणि आता ढवळून घेते। व्यवस्थित ढवळून घेतल्यावर आपल्याला आता ती वाफेवरच शिजायला ठेवायची आहे, म्हणून त्यावर मी झाकण ठेवते। 2 मिनटं झाकण ठेवणार आहे। गॅस फुल आहे, त्यामुळे काय होईल, गवार पटकन शिजण्यास मदत होईल। अशी गावठी गवारची भाजी तर एकदम चविष्ट लागते। जी घाटी गवार असते ना, त्याच्यापेक्षा गावठी गवारची भाजी एकदम छान लागते चवीला। आणि अशा पद्धतीने जर तुम्ही केलीत तर ती एकदमच तुम्हाला आवडीची भाजी बनून जाईल तुम्हाला। कारण काय होतं, गवार म्हटलं की कंटाळा येतो, सगळ्यांना खायचा आवडत नाही गवार, पण ती अशा युनिक पद्धतीमध्ये केल्यानंतर ती छान आवडीची भाजी बनून जाईल। हे पहा, वाफ आल्यावर किती कलर अजून त्याचा पोपटी झालेला आहे। हे पहा, त्यातल्याच वाफेवर ती गवार आता चांगली अर्धी शिजत आली आहे। आणि ह्याच्यासाठी आपण 2 कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून। कांदा पण आपल्याला भरपूर घ्यायचा आहे। आता परत मी थोडा वेळ अजून झाकण मारून ठेवते, जेणेकरून गवार व्यवस्थित शिजून जाईल आतल्या आत। 2 कांदे मी चिरून घेतलेत बारीक, बाकी काहीच साहित्य टोमॅटो वगैरे घेतला नाही आहे, फक्त कांदा आणि गवार आणि मिरची। यामध्येच आजची भाजी ही बनणार आहे, एकदम टिपिकल किंवा एकदम स्वस्त आणि मस्त अशी। हे बघा, गवार आता भाजते चांगली, वरून खालून चांगली भाजली जाते। त्यावर आता मी थोडंसं मीठ ॲड करते, जेणेकरून ती आता नरम पडेल। मीठ टाकल्यावर कसं पदार्थ मऊ पडतो आणि चांगला आतून भाजून निघतो, म्हणून मी त्यावर मीठ टाकते। हे पहा, कलर किती छान आला आहे, पोपटी एकदम। आता त्यामध्ये मी जरा मध्ये जागा केली आहे आणि आता त्यात मिरची कापून टाकणार आहे, हिरवी मिरची तिखटपणासाठी। तुम्ही नाही टाकली तरी चालू शकते, कारण मी पुढे मसाला टाकणारच आहे। हे पहा, हिरवी मिरची मी टाकली आहे, ती जराशी अशी ढवळून घेतली। कारण ह्याला परत तुम्ही गवार बाजूला काढून फोडणी घालणार, परत कांदा भाजणार, त्यापेक्षा ही सोप्या पद्धतीमध्ये मी एकदमच सगळं त्यावरच गवारवरच कांदा टाकला आहे, जेणेकरून कांदा पण भाजला जाईल आणि त्याचबरोबर गवारही अजून चांगल्या प्रकारे भाजली जाईल। आता पुन्हा झाकण टाकून ठेवलं आहे। 2-2 मिनटांनी आपल्याला झाकण टाकूनही वाफेवरच भाजी शिजवत राहायची आहे, मध्ये मध्ये ढवळून घ्यायची आहे। आता आपण बघूया, हे बघा, कांद्याची पण वाफ त्याला आता चांगली हे होते। हे बघा, गवार पण खाली भाजते। आता मिक्स केल्यावर कांदाही भाजला जाईल। व्यवस्थित सगळ्या बाजूनी ढवळून घेऊन नंतर मग आपल्याला त्यावर बाकीचे पदार्थ म्हणजे मसाला आणि हळद ॲड करायची आहे। कांदा चांगला भाजला जाईल अशा रीतीने व्यवस्थित वरून खालून ढवळून मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने गॅस मी फुलच ठेवला आहे, फुल टू मीडियम फ्लेमवरच गॅस राहू द्या। आता थोडा वेळ परत झाकण ठेवून आपण बघायचे आहे,
फक्त लक्ष असू द्या की भाजी खालून करपता नाही, गॅस फुल राहील आणि आपला जर लक्ष नाही राहिला तर भाजी करपू शकते. हे पहा. आता गवारीचा कलर चेंज झाला म्हणजे आता गवार अर्धी शिजली आहे. पूर्णपणे ढवळून घेतल्यानंतर व्यवस्थित वास पण इतका सुगंध इतका छान सुटलाय गवारीचा ना, छानच. आता आपण त्यामध्ये 2 चमचे हळद ॲड करूया. हळद झाली की आपण त्यावर घाटी मसाला घालणार आहोत. जो कांदा लसूण मसाला मी घरी बनवला आहे तो आता 3 चमचे मी ॲड करत आहे त्यामध्ये. हा बघा, कांदा लसूण मसाला. बस एवढेच पदार्थ लागले आपल्या भाजीसाठी. किती आहे की नाही, किती सोपी भाजी. आणि आता मिक्स करून घेऊया. आणि आता कसं आहे, आपण हळद आणि मसाला टाकला आहे, पण आता आपली भाजी खालून जर करपली तर तिचा स्वाद निघून जाईल. त्यासाठी आपल्याला आता त्यावर पाण्याचा हबका मारायचा आहे, जेणेकरून भाजी एकसंध होऊन शिजून येईल कांदा आणि गवारसोबत. नाहीतर खाली भाजी करपू शकते. म्हणून आता मी त्यावर पाण्याचा हबका मारणार आहे थोडासा. आणि हा आता माझा घरचा किचन किंग मसाला मी जो घरी बनवला आहे तो त्यावर ॲड करते. त्याने सुद्धा भाजीला बाइंडिंग छान प्रकारे येते म्हणून. आणि आता त्यावर मी पाण्याचा हबका मारणार आहे. हा बघा असा, जेणेकरून मसाला आपला खाली करपू नये. आता मिक्स करून ठेवायची आहे भाजी. आणि झाकण जास्तीत जास्त झाकण टाकूनच भाजी शिजवून घ्यायची आहे. हे बघा, मसाला किती छान भाजीला लागला गेला आहे. आणि भाजी इतकी छान लाल हिरवी अशी ऑरेंज व्हाईटमध्येच कांदा व्हाईट दिसतोय. छान प्रकारे भाजी आता बनत आहे. आता झाकण ठेवून आपण मीडियम गॅसवर भाजी शिजवून घेऊया. 2 मिनिटांनी परत जरा आपण चेक करूया. आपली भाजी आता होतच आली आहे. हे पहा किती छान सुगंध सुटला आहे भाजीचा. अशा पद्धतीने भाजी तुम्ही करून पहा. आता वरून मी आता कोथिंबीर ॲड करते. आणि सध्या गरमीचे दिवस असल्यामुळे कोथिंबीर मिक्स करून त्यावर पुन्हा एक वाफ येऊ द्यायची, नाहीतर भाजी आपली संध्याकाळपर्यंत खराब होऊ शकते. चला तर मग मित्रमैत्रिणींनो, माझे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही नक्की लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कोणत्या नवीन रेसिपीज पाहायच्या असतील तर त्या मला कमेंट करून सांगा. मी नक्की तुम्हाला बनवून त्याचा व्हिडिओ दाखवेन. चला तर मग बाय बाय. भाजी आपली तयार आहे. हॅपी कुकिंग. हे वरून थोडंसं अजून पाणी टाकून मी झाकण ठेवून आता भाजी फिनिश होणार आहे. फिनिश म्हणजे बनवून फिनिश होणार आहे आपली. हे पहा 2 मिनिटांनी भाजी बघा. आता आपली भाजी खाण्यास एकदम रेडी आहे. चला तर मग बाय बाय. हॅपी कुकिंग. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.